प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिवस साजरा केला जातो. मात्र हा दिवस केवळ आईला भेटवस्तू देण्यापुरता मर्यादित नाही. हा तिच्या निस्वार्थ प्रेमाचा, तिच्या त्यागाचा आणि तिच्या आयुष्यभराच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. मातृदिवसाच्या मागे एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे, जो एका मुलीच्या दृढ निश्चयाने आणि तिच्या आईवरील अपार प्रेमामुळे घडून आला. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आपण आजच्या विशेष भागाला सुरुवात करूया. मातृदिवसाची सुरुवात 19व्या शतकात अमेरिकेत झाली. यामागे समाजसेविका ॲना रीव्हज जार्विस यांचे योगदान मोठे होते. त्यांनी मदर्स डे वर्क क्लब्स या उपक्रमाच्या माध्यमातून मातांना स्वच्छता, आरोग्य आणि बालसंगोपन याबाबत मार्गदर्शन केलं. त्या काळात स्वच्छतेच्या अभावामुळे लहान मुलांचा मृत्यूदर खूप जास्त होता आणि ॲना यांनी समाजात जनजागृती करून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील गृहयुद्धाच्या काळात म्हणजेच 1861 ते 1865 या काळात त्यांनी मदर्स फ्रेंडशिप डे या उपक्रमाद्वारे युद्धामुळे विभक्त झालेल्या कुटुंबांना आणि सैनिकांच्या मातांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे समाजात एकात्मता निर्माण झाली. या कार्याने प्रेरित होऊन त्यांची मुलगी ॲना जार्विस यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ मातांचा सन्मान करण्यासाठी एक विशेष दिवस असावा असा संकल्प केला. 1908 साली वेस्ट व्हर्जिनियातील एका चर्चमध्ये त्यांनी पहिला अधिकृत मातृदिवस साजरा केला. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ 500 पांढऱ्या कार्नेशन फुलांचे वितरण केले, जे शुद्ध प्रेम आणि आदराचे प्रतीक मानले जाते. यानंतर या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळू लागला. व्यापारी जॉन वॉनामेकर यांच्या मदतीने हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचला. अखेर 1914 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अधिकृतपणे मदर्स डे म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला. जसा जसा मातृदिवस लोकप्रिय झाला तसतसं त्याचं व्यापारीकरणही वाढलं. फुलं, ग्रीटिंग कार्ड्स, भेटवस्तू आणि जाहिराती यांमधून कंपन्यांनी या दिवसाचा व्यावसायिक फायदा घ्यायला सुरुवात केली. यामुळे ॲना जार्विस खूप दुःखी झाल्या. त्यांना वाटत होतं की हा दिवस केवळ व्यापारापुरता मर्यादित राहू नये, तर तो आईच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सच्चा सन्मान करणारा असावा. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत या वाणिज्यीकरणाच्या विरोधात लढा दिला. भारतातही आज मातृदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत मातेला प्राचीन काळापासून सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे. देवी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांना मातृशक्तीचं रूप मानलं जातं. मात्र आधुनिक काळात विशेषतः शहरांमध्ये मातृदिवसाचा प्रभाव अधिक दिसून येतो, तर ग्रामीण भागात हा सण अजूनही पारंपरिक स्वरूपात कमी प्रमाणात दिसतो. आजच्या काळात मातृदिवस साजरा करताना आपण केवळ भेटवस्तूंवर लक्ष केंद्रित न करता आईसोबत वेळ घालवणं, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिच्या त्यागाची जाणीव ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण आईचं प्रेम हे कोणत्याही गोष्टीने मोजता येत नाही, ते फक्त अनुभवता येतं. या जगात तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, पण आईचं प्रेम कधीच विकत मिळणार नाही. आणि आजचा दिवस आहे त्या प्रेमाला जाणून घेण्याचा, अनुभवण्याचा आणि साजरा करण्याचा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आज तुम्ही तुमच्या आईसाठी काय स्पेशल करणार आहात हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.